लग्नानंतर आपले बाबा चिन्मयला सोड. काय झालं? त्यांची संमती नव्हती आमच्या लग्नाला. कारण चिन्मयची आणि त्याच्या घरची परिस्थिती फार बरी नव्हती ना. पण आईने मात्र खूप सपोर्ट केला आम्हाला. तिनेच पळून जाऊन लग्न करायला सांगितलं आम्हाला. काय? असं चाललं होतं सगळं. तर एक दिवस आपले बाबा परस्पर जाऊन माझ्या नवऱ्याला भेटले म्हणे. काय? मलाही माहिती नव्हतं. चिन्मयने सांगितलं मॅरेज काउन्सिलरच्या सेशनमध्ये. काउन्सिलर? आमचा संसार नीट नाही चाललाय दादा. वीणा, बाबा चिन्मयला म्हणाले की तू किती प्रयत्न केलास तरी तू वीणाला कधीच आनंदात ठेवू शकणार नाहीस. तुझ्या त्या ॲडव्हर्टायझिंगच्या छोट्याशा जॉबमध्ये काहीच मॅनेज करू शकणार नाहीस असं म्हणाले त्याला. या सगळ्यानंतर ना काहीतरी घडलाच रे तो. आपापल्यासारखे जॉब शोधू लागला, पडेल ते काम करू लागला. मध्येच काय CA करायचं ठरवलं. दिवसा जॉब, रात्री अभ्यास. जे पण नव्हतं त्याला पण केलं त्यांनी. या सगळ्यानंतर मला वाटलं की आता परिस्थिती नीट होईल. अतिपेक्षा जास्ती पैसे मिळवतोय. पण मुळात हे सगळं आवडतच नव्हतं ना त्याला. आणि या सगळ्याला मी जबाबदार आहे असं वाटतं मला. तुला माहितीये 8 वर्षानंतर मूल झालं आम्हाला. खूप कॉम्प्लिकेशन्सही झाली. नाही म्हणजे परिस्थिती पूर्वीसारखी होणार असेल ना तर मी सगळं सहन करायलाही तयार आहे. पण चिन्मयच आता पूर्वीसारखं राहिलेलं नाहीये. त्याच्यावर मी प्रेम करत होते. वीणा, आपल्या वागण्याचा समोरच्याला त्रास होऊ शकतो ही गोष्ट कधीच कशी कळली नाही बाबांना. ते म्हणजे मला कळत नाही की आपल्याशी काही संबंध ठेवत नाही हा माणूस आणि परस्पर जाऊन माझ्या नवऱ्याला बोलतो. काय गरज आहे? आय अंडरस्टँड. काळजी वाटली म्हणून.